संदर्भात आता काही भागांमध्ये जर तुम्ही तुमची जुनी गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला तुमचे खिसे रिकामे करावे लागणार आहेत, कारण की पुणे महानगरपालिकेकडून आणि पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून एक संयुक्त बैठक पार पडलेली आहे। आणि या बैठकीनंतर आता पुण्यातील शिवाजीनगर असेल, त्यासोबतच पुण्यातले काही पेठांचे भाग आहेत, तर इकडे तुमच्या या धूर सोडणाऱ्या गाड्या जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला याच्यावर दंड आकारला जाऊ शकतो। या संदर्भातली महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि पुण्यातील काही रस्ते हे लो एमिशन झोन म्हणजेच कमी प्रदूषणाचा भाग असा तयार करण्यात येणार आहे। आणि यामध्ये नेमके कोणते कोणते रस्ते असणार आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं काम सुरू होणार आहे, तर याच संदर्भात माहिती देण्यासाठी हा आजचा स्पेशल रिपोर्ट आहे। पुणे शहरातील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी एक आराखडा तयार करायला सांगितलेला आहे। आणि यामध्ये आता जिल्हाधिकारी असतील, त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, यांच्याकडून कामाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। तर आता आगामी काळामध्ये नेमके कोणकोणते बदल होतील, कोणकोणत्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या गाड्या घेऊन गेल्यानंतर चलन आकारलं जाईल किंवा जर अशा गाड्या घेऊन गेले तर नेमकी काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आता नेमकं पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काय माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊया। बेसिकली हा जो इशू आहे, नॉर्मली आपल्या शहरात पुणे शहरामध्ये अलीकडे आपण असा रिपोर्ट पाहतो की एअर पोल्युशन खूप वाढलेली आहे। म्हणजे पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, कारण आता आपल्याकडे कन्स्ट्रक्शन साइट्स मध्ये संख्या वाढली, तसेच आपल्याकडे जो व्हेकल्स जे आहे ना ते खूप जास्त मोठ्या संख्येने रजिस्टर होत आहेत। प्रत्येक वर्ष आपल्याकडे सरासरी 3.5 ते 4 लाख एवढे गाड्यांची नोंद होत असते। तर दोन इश्यूज आहे, एक तर पोल्युशन मध्ये एक PM 2.5 असते, म्हणजे थोडासा ते डेंजरस असतात त्याचं पोल्युशन, कारण सगळी हे रेग्युलर जे असतं ना एमिशन, तसेच इंडस्ट्रियल एमिशन याच्यामुळे होत असतं। दुसरा PM10 आहे। PM10 मध्ये मोस्टली डस्ट आणि कन्स्ट्रक्शन साइट्स वरून जे काही येणारे हे सगळे असतात प्रदूषण, त्याच्यामुळे। आता आपण IITM आहे, तुम्हाला माहिती असेल की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, त्यांच्या मार्फत एक स्टडी ग्रुप पण आम्ही तयार केलेला आहे आणि काही दिवसांनी आमच्याकडे रिपोर्ट पण येईल की शेवटी पुण्यामध्ये हे सगळे प्रदूषणाचं कारण काय आहे आणि कुठे कुठे काय आहे। पण काही दिवस पूर्वी IITM मध्ये डिस्कस करत असताना आम्हाला असं कळलं की शिवाजीनगर मध्ये खूप जास्त पोल्युशन आहे। लो एमिशन झोन बेसिकली काही नवीन संकल्पना नाही आहे, आपण PCMC मध्ये पण थोडा एफर्ट्स घेण्यात आला होता करायला। आपण तुम्ही पाहिलं तर युरोपमध्ये किंवा जगातील बरेच काही शहरमध्ये काही काही ठिकाणी लो लो मतलब खूप लो एमिशन झोन, म्हणजे काही एरियामध्ये ठराविक जो काही प्रदूषणचा लेवल असतात ते आपण कसं म्हणजे कमी करू शकतो, याचा एक एफर्ट्स आहे। तर मेन कसं आहे की आपल्याकडे बरेच काही व्हेकल्स जे आहेत, फार जुने व्हेकल्स आहे आणि काही व्हेकल्स मध्ये ना प्रदूषण जास्त होतात। बेसिकली ते एमिट व्हेरी हाय लेवल ऑफ पॉल्युटेंट्स। तर आपल्याला हे सगळे माहिती आहे, RTO ऑफिस सोबत म्हणजे आपण ऍक्च्युली थोडासा कोऑर्डिनेट करून हे सगळे जुने जे व्हेकल्स आहेत त्याला बॅन करणार आपण काही आपल्या एरियामध्ये। तर या ठिकाणी शिवाजीनगर आणि काही सर्टन पेठ एरिया आपण निवडतो आहे। दुसरं असं आहे की त्या ठिकाणी आम्ही पे एंड पार्क पण सुरू करतो, जेणेकरून लोक काय करतात की गाडी लावतात दिवसभर आणि निघून जातात। तर हे 6 ठिकाणी पे एंड पार्क सिस्टम सुरू होईल। तसेच शिवाजीनगर आणि काही ठिकाणी लो इमिशन झोन मध्ये तिथे आपल्याला RTO ऑफिसच्या मदतीने आम्हाला कळेल की किती असे व्हेकल्स आहे ज्यांना आपण त्या ठिकाणी अलाउ करणार नाही। तर असं हे विदिन 2 मंथ्स आम्ही सगळे इम्प्लिमेंट करणार। आणि सोबत ते कसं आहे की पेडेस्ट्रियन साठी वॉकेबिलिटी चांगला कसं करता येईल, हे सगळे पार्ट ऑफ द पॅकेज। आपल्याकडे 8 फोल्ड पाथ आम्ही तयार करतो आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी असणार आहे। हो हो, त्यांना फाईन करण्याचे प्रोव्हिजन आम्ही करणार आहोत। म्हणजे फाईन इन द सेन्स की एक ठराविक रक्कम त्यांना द्यावाच लागेल जर आपल्या गाड्या म्हणजे जास्त प्रदूषणचा काही इश्यू असेल तर। अदरवाईज दुसरा पर्याय आहे की काही व्हेकल्सला आपण बॅन पण करू शकतो। त्याच्यावर आमचा वर्किंग ग्रुप आम्ही तयार केलेला आहे। काही दिवसात त्याच्या एक मॉडेलिटी समोर आम्ही आणणार आहोत आणि त्या हिशोबाने कारवाई करण्यात येईल। सगळे वाहन आहे, सगळे वाहन बेसिकली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑटो पण होऊ शकते, बाईक्स पण होऊ शकते, तसेच मोटर कार्स, नॉर्मल कार्स वगैरे जे आहेत, सर्व प्रकारचे व्हेकल्स ज्याच्यामुळे जास्त
ते व्यसन होत असतं एवढंच. नाही तो बघा याच्यामध्ये कॅटेगरायझेशन ऑफ व्हेकल्स जे आहे आरटीओ ऑफिस मार्फत करणार आहोत आम्ही. त्यासाठी एक्सपर्ट पुण्यामध्ये खूप सारे नॅशनल लेवलचे एक्सपर्ट्स असतात जे या गोष्टीवर ऑलरेडी काम केलेली आहे. यांच्या मदतीने हे सगळे मॉडॅलिटीज नाही पीएमपीएलच्या बसेस जे आहे शेवटी कसं आहे की पीएमपीएलच्या बसेस याच्यामध्ये नाही मोडणार. आम्हाला उलट कसं आहे की हो आपल्याकडे शहरात कसं आहे की 1819 बसेस आहे. उलट आम्हाला 5000 बसेस पाहिजे. पीएमपीएलचे बसेस बॅन करण्याचे कारणच नाहीये कारण पीएमपीएलच्या रायडरशिपमुळे उलट आमचं प्रदूषण कमी होतं. एवढेच आहे बाकी करू आपण. थँक्यू. ऍक्च्युली याच्यावर ऑलरेडी काम आम्ही सुरू केलं आहे. विदिन 2 months आम्ही हे सगळे करतो. आपल्याकडे जेवढे कॉन्स्ट्रक्शन साईट्स आहेत पुण्यामध्ये 750 कॉन्स्ट्रक्शन साईट्स आहेत. सर्व ठिकाणी प्रदूषण मापक यंत्र आम्ही बसवलेले आहेत आणि त्याच्यामुळे असं काही रिपोर्ट पण येत आहेत की त्या ठिकाणी जर एकदा प्रदूषण मापक यंत्र जर बसवला तर हे सगळे बिल्डर्स किंवा जे लोक आहेत काम करतात त्यांना पण कळते की आम्ही कसं प्रदूषण कमी करू. त्यासाठी 13 प्रकारचे असे एसओपी आहे. म्हणजे आपण कसं करू शकतो. ग्रीन कव्हर असेल, पाण्याची फवारणी असेल, असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर याच्यामुळे कंट्रोल होईल. त्यामुळे आता शिवाजीनगर त्यासोबतच मध्यवर्ती पेठांच्या भागांमध्ये लो इमिशन झोन तयार करण्यात येणार असल्याचा विचार आहे आणि आगामी काळामध्ये भारत स्टेज 3 किंवा त्यापेक्षा जुन्या गाड्या ज्या आहेत तर त्यांच्यावर हे सगळे दंड जे आहेत तर ते आकारले जाणार आहेत. मात्र या संदर्भातला व्यवस्थित आराखडा तयार केला जाणार आहे आणि त्यानंतरच 2000 सालच्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत तर त्यांना जर काही भागांमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना हा अतिरिक्त दंड जो आहे तर तो भरायला लागू शकतो. मात्र याबाबतची स्पष्ट माहिती अजूनही देण्यात आलेली नाहीये. या सगळ्यावर अजून सध्या काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.